शब्द वेल्हाळ वपू. लेखन व वाचन वृंदा कुलकर्णी. कथाकथनाचा एक जाहीर कार्यक्रम होता. प्रचंड जनसमुदायासमोर वपू उभे होते आणि त्यांनी उद्गार काढले, नेपथ्यकार पु श्री काळे यांचा ब्रश काही मला पेलला नाही. त्यांचे हे उद्गार ऐकून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले गदी माडगुळकर म्हणाले, नेपथ्यकार वडिलांचा कुंचला मुलाच्या हातात लेखणी म्हणून आलेला आहे. पडद्याला टाळी हा मान ज्यांना मिळाला ते नेपथ्यकार पु श्री काळे हे वपूंचे वडील, आणि ज्यांच्या शब्दाशब्दाला वाक्यावाक्याला टाळी ते पु श्री काळे यांचे सुपुत्र म्हणजे आपले सर्वांचे वपू वसंत पुरुषोत्तम काळे. पण तुमच्या आमच्यासाठी केवळ वपू. कितीही आदर मनात असला तरी आपण मराठी माणसं किती आपलेपणाने बोलून जातो नाही. आमचे पुलं, आमचे वपू, आमचे विंदा, आद्याक्षरात पण ही जादू असते. 25 मार्च 1932 रोजी जन्मलेल्या वपूंनी 26 जून 2001 पर्यंतच नाही तर आजही त्यांच्या विचारांचा हुंकार माणसाच्या मनात जागत ठेवलेला आहे. माणूस व विविध प्रवृत्ती केंद्रस्थानी ठेवणाऱ्या वपूंची साहित्य संपदा तर केवळ आश्चर्यजनक. कथा, कादंबऱ्या, नाटके, नभोनाट्य, ललितलेखन, एकांकिका, व्यक्तिचित्रण या विविध लेखन प्रकारात साहित्य असले तरी वपू म्हटलं की कथाकार आणि कथाकथनकार म्हणून लगेच डोळ्यासमोर येतात. जवळजवळ 31 एक कथासंग्रह आणि 1600पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम करणाऱ्या वपूंची जीवनाचा वेध घेणारी कथा आपल्या आयुष्याचा भाग कधी होते हे समजतही नाही. त्या दिवशी जर वपूंनी कथा सांगायचं मनावर घेतलं नसतं तर आज आपण साहित्यप्रेमी उत्तम कथाकथनकाराचे आकर्षक कथानक, ओघवती निवेदन शैली व चटपटीत संवाद याला मुकलो असतो. एकदा शांताबाई शेळके यांनी वपूंची कथा एका छोट्याशा कार्यक्रमात सांगितली. वपूंना वाटले, आपणही कथा का नाही सांगू शकणार, प्रयत्न करायला काय हरकत आहे. एकदा घरची सगळी मंडळी सिंहगडावर गेली होती. गप्पा रंगात आल्या व बोलता बोलता वपूंनी कथा सांगायला सुरुवात केली. करंजी ही गोष्ट सांगून संपली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. ते बहुतेक त्यांचं पहिलं कथाकथन होतं. त्यानंतर वपूंनी कथाकथनाच्या क्षेत्रात इतिहास घडवला. कथाकथन वपूंना नुसते जमलेच नाही तर त्यावर त्यांनी प्रभुत्व मिळवले. बाबासाहेब पुरंदरे यांनी तर त्यांना कथाकथनाचे बादशाह म्हणून संबोधलेलं आहे. कुठलीही कथा असू दे, त्यातल्या पात्रांची नावं कधी ते विसरले नाहीत. वपूंचं कथाकथन यशस्वी झालं कारण मुळात कथा व त्यातील संवाद हे अतिशय ताकदीचे होते. पुण्याचे शिरीष रायकर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे भावसरगमचे कार्यक्रम थिएटरमध्ये करत असायचे. एकदा काही कारणांनी पंडितजी हा कार्यक्रम करू शकणार नव्हते. रायकरांनी वपूंना कथाकथनाविषयी विचारलं. वपूंना खात्री वाटत नव्हती की तिकीटं विकत घेऊन कोण कथाकथन ऐकणार असं त्यांना वाटलं, परंतु शिरीष रायकर यांनी हट्टच धरला. अखेर वपूंनी परवानगी दिली आणि तो कथाकथनाचा प्रयोग हाऊसफुल झाला. खरं तर वपूंना लेखन ही फार बिकट वाटायची. 1952 साली वपूंची पहिली कथा धनुर्धारीच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली तेव्हा वपू दिल्लीत होते. कथा प्रसिद्ध झाल्याचं त्यांना माहीतही नव्हतं. ते मुंबईला परतले तेव्हा वडिलांनी त्यांच्या हातात इलस्ट्रेटेड विकलीच्या आकाराचा एक अल्बम ठेवला. तो अंक इलस्ट्रेटेड विकलीचाच होता, पण वरती एक सृष्टी देखावा काढलेला होता. तो मात्र वपूंच्या वडिलांनी लाल नारिंगी रंगात उगवत्या सूर्यबिंबाचं चित्र रेखाटून त्यात वडिलांनी लिहिले होते, चिरंजीव वसंतची पहिली कथा यात संग्रहित केली आहे. त्याच्या हातून उत्तरोत्तर अशीच वाङ्मय सेवा घडो, हा आशीर्वाद सफल होवो. वपूंनी अल्बम उघडला. पाहतात तो त्यांची पहिली कथा वडिलांनी अल्बम करून चिकटवलेली होती. सुरुवातीला बिकट वाटणारी ही वाट नंतर वपूंची वहिवाट झाली. वपूंना प्रत्येक व्यक्ती एक पॅटर्न असते असे वाटायचे. त्यांनी स्वतः प्रत्येक व्यक्तीचा पॅटर्न समजूत घेतला. जसा आहे तसा नुसता मान्य केला नाही तर त्याला आपलासा केला. मुळात प्रत्येक माणूस हे एक कोडं आहे. वपूंनी आपल्या साहित्यातून हे कोडं उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे जीवनानुभवच इतके व्यापक होते की त्यातून त्यांना त्या व्यक्ती भेटत गेल्या. वपू म्हणतात, प्रत्येकाचा कसला ना कसला झगडा आहेच, तो पाहून मला माणसाची कीव आली. अर्थात
काही कल्पनेनेही कथा रंगल्या. त्यातूनच फॅन्टसीची किनार असलेला भदे कमालीचा लोकप्रिय झाला. वहिदा तर मनामनात पोचली. हसरे दुःख काळजाचा कोपरा ओला करून जात. वपूंना सर्वात मोठी शोकांतिका वाटते ती माणूस माणसापर्यंत पोचत नाही याची. घर हरवलेली माणसे त्यांना भेटत राहिली. कुचंबणासारख्या कथेत खुराड्यासारख्या असणाऱ्या घरात पतीपत्नींची होत असलेली कुचंबणा, मिडलँडिंग, यशस्वी होशील म्हणा, यासारख्या कथा महानगरीतील समस्येवर नेमके बोट ठेवणाऱ्या ठरल्या. वैफल्यग्रस्त व्यक्ती, त्यातून मार्ग काढणाऱ्या व्यक्ती या रेखाटतानाच दुःखाचा भागाकार व सुखाचा गुणाकार करणाऱ्या व्यक्तीही त्यांनी रेखाटल्या. गोष्ट हातातली होती मधील स्वतंत्र विचारांची राधा कर्वे. शोधसारख्या कथेतून स्वतंत्र विचार, स्वत्व जपणारी, मूल्यांची जाणीव ठेवणारी तडफदार अनु पाहून आपण भारावून जातो. तर बेटा मी ऐकतो आहे यासारखी कथा हेलावून टाकल्याशिवाय राहत नाही. माणसं या पुस्तकातून ओळख करून दिलेल्या विनम्र व्यक्तींचा करून दिलेला परिचय म्हणजे मराठी वाचकांना अमूल्य भेट आहे. वपूंनी आपल्याला कथांचा खजिना दिलाय. खुलजा सिमसिम म्हणताच अनेकांगी कथांमधील व्यक्तींच्या अंतरंगात शिरता येतं आपल्याला. घर हरवलेली माणसे, माया बाजार, रंगमनाचे, पार्टनर ही वाट एकटीची वाचून आपण अंतर्मुख होतो. वपूंचे लिखाण आणखी एका कार्यक्रमामुळे तुफान लोकप्रिय झाले. तो कार्यक्रम म्हणजे प्रपंच. रेडिओ हेच जेव्हा करमणुकीचं साधन होतं तेव्हा रेडिओवर मुंबई ब वर हा कार्यक्रम व्हायचा. 15 मिनिटाच्या या कार्यक्रमातील मीना, प्रभाकर, टेकाडे भाऊजी घराघरात पोचलेच नाहीत तर ते आपले स्वकीय वाटू लागले. वपूंची एक खासियत म्हणजे त्यांनी संवादांवर फार प्रेम केलं. संवादांना कथेतून महत्त्व दिले. आबोला धरून प्रश्न सुटत नाहीत, उलट वाढतात, तेढ वाढते. त्यांचं म्हणणं होतं विचार पटोत अथवा न पटोत. संवाद म्हणजे वाद नव्हे, संवादाने माणसे जोडली जातात, जास्त चांगली समजतात यावर त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणून त्यांचं माणूस पण उपरं नव्हतं, माणूस म्हणून ते उच्च स्थानावर होते. व्यवसायाने आर्किटेक्ट असणारे वपू सुंदरतेचे उपासक होते, उत्तम हार्मोनियम वादक होते. प्रत्येक गोष्ट रेखीव व सुंदर असण्यावर त्यांचा कटाक्ष होता. उच्च अभिरुचीची आवड होती त्यांना. कॅमेऱ्यातून तर हजारोंनी छायाचित्र टिपली. फोटोची वर्गवारी करून त्या प्रसंगाला साजेसे असे एखादे छान वाक्य ते लिहून ठेवायचे आणि तो फोटो सुंदर सजवायचे. वस्तू ठेवण्याची पण त्यांची एक विशिष्ट पद्धत होती. सेंटच्या बाटलीचा एक छान बॉक्स होता. त्यांना तो फेकून द्यावासा वाटेना. त्यांनी त्या बॉक्समध्ये रबर बँड्स ठेवले आणि वर लिहिले तुटेपर्यंत ताणू नये. मॅग्निफाईंग ग्लास ज्या बॉक्समध्ये ठेवली होती त्यावर लिहिले राई एवढा पर्वत. काय कल्पकता, शब्दांवरील प्रेम तर वाखाणण्यासारखेच. अशा या लिखाणातून वपूंनी वाचकांना अनुभवांनी नुसते समृद्धच केले नाही तर श्रीमंत करून माणूस वाचायला शिकवलं. आमची ओंजळ आनंदाने भरलीत. अर्धा पेला भरलेला आहे हे बघण्याची वपूंनी आपल्याला दृष्टी दिली. वपू, तुम्ही आम्हाला माणूस शोधण्याचा दृष्टिकोन दिलात. याचे औपचारिक आभार तरी कसे मानणार. तुमच्या ऋणात आहे मराठी माणूस. इहलोकाचा तुम्ही निरोप घेऊन 25 वर्ष झाली, पण तुमचे विचार या भूतलावरून कधीच निरोप घेणार नाहीत.